आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ट्रेंडिंग बाहीची कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये। तुम्ही इथं बघू शकता अस्तरचा कपडा घ्यायचा आहे 4 फोल्ड करून अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर बाहीची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे। बाहीची उंची आहे 7, बाहीची उंची 7 आहे, तर मी इथं 8 वर मार्किंग करत आहे। 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। सरळ पट्टीने रेष ओढून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये बाहीची डिझाइन चालू आहे, त्या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग सांगत आहे मी तुम्हाला। खालच्या साईडने दंडघेर घ्यायचा आहे 4.5 वर मार्किंग करायचं आहे। शिलाईसाठी 2 इंच घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर बाहीला आकार देण्यासाठी 3 वर मार्किंग करायचं आहे, फक्त 3 वर बाहीला आकार देण्यासाठी। व्हिडिओमध्ये तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। त्याच्यानंतर बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। बाहीला आकार देण्यासाठी हे स्केल मी मागवलेली आहे, त्या स्केलचा मी वापर करत आहे। त्याच्यानंतर फिटिंगचा माप टाकायचा आहे बाहीचा 7.5, शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचे आहेत। पट्टीने व्यवस्थितपणे मार्किंग करून घ्यायचं आहे। आता पूर्णपणे हे बाही जे आहे ते कटिंग झालेली आहे। रेग्युलर बाही ट्रेंडिंग बाहीसाठी बाहीच्या उंचीच्या साईडने 3 वर मार्किंग करायचं आहे। ट्रेंडिंग बाहीसाठी पप्स बाहीसाठी फक्त 3 वर अशा पद्धतीने। त्याच्यानंतर बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। बाहीला आकार देण्यासाठी हे जे स्केल आहे ते खूप म्हणजे खूप यूजफुल आहे। त्याच्यानंतर व्यवस्थितपणे बाही जी आहे कट करून घ्यायचं आहे। कट केल्याच्या नंतर स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्यवस्थितपणे इथं कट करून घ्यायचं आहे बाही अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता दोन्ही पण बाही कट झालेले आहेत। अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचा आहे। त्याच्यानंतर ब्लाऊजचा कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावरती बाही ठेवायचा आहे। खालच्या साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। ब्लाऊजचा कपडा सोयशा करून ठेवायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे। त्याच्यानंतर व्यवस्थितपणे खालच्या साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे, गडबड करायची नाही। अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। बाहीचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने येणार आहे, अस्तरचा कपडा खालच्या साईडने व्यवस्थितपणे। समोरच्या साईडने व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे, एकदम कडेने करायचं आहे स्टिचिंग। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। कोणती पण तुम्ही बाही स्टिचिंग करा, बाहीची डिझाइन बनवत असाल किंवा बाही स्टिचिंग करत असाल त्यावेळेस बाहीला फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीने समोरच्या साईडने मी स्टिचिंग केलेलं आहे। पूर्णपणे अस्तर जो आहे ब्लाऊजला अटॅच करून घेऊयात व्यवस्थितपणे। खूप सोप्या पद्धतीने मी ट्रेंडिंग बाहीची स्टिचिंग सांगत आहे तुम्हाला। एकदा तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। व्यवस्थितपणे अस्तर जो आहे तो ब्लाऊजला अटॅच करायचा आहे बाहीला अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता
त्याच्यानंतर साईडचा जो कपडा आहे तो व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे. बाही कट नाही झाली पाहिजे. अशा पद्धतीने साईडचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने बाही जी आहे अस्तरला मी अटॅच करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर व्यवस्थितपणे कट मारून घ्यायचा आहे वरच्या साईडने. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा. व्यवस्थितपणे प्लेट्स टाकायचे आहेत. फक्त इथं 3 प्लेट्स टाकायचे आहेत. अशा पद्धतीने फक्त 3 टाकायचे आहेत. व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही पण साईडने 3-3च प्लेट्स टाकायचे आहेत. अलीकडच्या साईडने पण 3च टाकायचे आहेत. अशा पद्धतीने प्लेट्स टाकता वेळेस गडबड करायची नाही. थोडासा वेळ लागू द्या, पण व्यवस्थित टाकायचे आहेत प्लेट्स. त्याच्यानंतर स्टिचिंग करायचं आहे. स्टिचिंग करता वेळेस पण गडबड करायची नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित स्टिचिंग करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही फायनल लुक इथं बघू शकता बाहीचा. अशा पद्धतीने बाही दिसते. खूप सुंदर आहे ही डिझाईन. सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. अशा पद्धतीने तुम्ही ट्रेंडिंग बाही स्टिचिंग करू शकता. दोन्ही पण मी व्यवस्थितपणे स्टिचिंग केलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा.